कारण असेव नाच बालानंग, त्याचं सेवन नको, त्याचं दर्शन नको, कारण त्याचे तरंग आपल्याला प्रभावित करतात, मिथ्या दृष्टी आणि पापकर्मी लोकांचे तरंग. म्हणून बुद्ध शासनाला दोष लावणाऱ्या लोकांसोबत एकदा तुम्ही आगीत उडी मारणे परवडले, आगीत उडी मारणे परवडले आपल्या कायानुसती करता करता, परंतु मूर्खासोबत जिंदगी व्यतीत करणं कधीच कामाचं नाही. मूर्खासोबत जिंदगी व्यतीत करणे म्हणजे पाप धर्माकडे जाणं आहे. कल्याण मित्र शब्द वापरलाय साहित्यामध्ये शास्त्रांसाठी. कल्याण मित्र, ज्याच्या जीवनात कल्याण मित्र आले त्याचं पूर्ण जीवन यशस्वी झालं शास्त्र म्हणाले. मग एका बाजूला बुद्ध धम्म संघाचा आम्ही गौरव करतोय का? स्वाखातो भगवता धम्मो, सुआख्यात असा माझ्या भगवंताचा सधम्म आहे. यही पस्सिको, या आणि पहा. जेवढं जेवढं आचरण कराल तेवढं तेवढं प्रीती, प्रमोद, आनंद यायला लागतो. ओपन्यायिको, उच्च गतीला नेणारा, परम सुखाला प्राप्त करणारा जेव्हा जेव्हा आपण अनुभव करू तेव्हा सुख शांती देणारा. इकडं असं म्हणायचं आणि विपश्यनेला नाकारायचं, अनपणाला नाकारायचं. सांभाळून राहा असे कोणी जर समाजात लोक असतील तर भांडण करायचं नाही आणि मैत्री द्यायचे त्यांना सुद्धा. आई जसा एकुलता एका बाळावर प्रेम करते तेवढं प्रेम या जगातल्या प्राणी मात्रावर करा, मनुष्यावर करा शास्त्र म्हणाले. म्हणून काय उठून सकाळी त्यांना भांडू नका जाऊन, पण म्हणा की हा मिथ्या दृष्टीतला आहे. ज्याची मिथ्या दृष्टी आहे त्याचा मिथ्या संकल्प, मिथ्या वाचा, मिथ्या कर्मान, मिथ्या सगळं मिथ्या, विमुक्ती सुद्धा मिथ्या आहे. आणि मिथ्या दृष्टी माणसांच्या दोनच गती आहेत, एक पशु पक्ष्यांच्या जन्माला जाणे अथवा नरकामध्ये जाणे. कारण ज्याचं पहिलं पाऊल मिथ्या दृष्टीने सुरू होतं त्याची विमुक्ती मिथ्याच आहे ना. म्हणून सम्यक दृष्टी प्राप्त करणे जीवनाचं आपलं अंतिम ध्येय असावं. म्हणून बुद्ध म्हणाले, बुद्ध धम्म आणि संघाचा जे गौरव करत नसतील. पुन्हा बुद्ध म्हणाले, जी लोक शीलाचे पालन करत नसतील त्यामुळेही धम्म नष्ट होतो. आपल्यावर लई मोठी जबाबदारी आहे. एवढं वाटतं एवढं सोपं नाहीये. शीलाचं पालन करणे प्रसंगानुरूप पंचशील, प्रसंगानुरूप ब्रह्मचर्याचं पंचशील, कधी अष्टशील पालन करणे, 10 शील पालन करणे आपलं कर्तव्य आहे. आणि जेवढं जेवढं आपण पालन करू तेवढं तेवढं बुद्ध शासन आपण जिवंत ठेवत आहोत. बुद्धांचा धम्म 5000 वर्ष चालणार आहे. त्या 5000 वर्षांसाठी जेवढं जेवढं आपल्याला योगदान करता येतं ते धम्माला जिवंत ठेवण्याचं योगदान आहे. आणि तिसरा नंबर बुद्ध म्हणाले, मनाला विशुद्ध करण्याचा अभ्यास न करणे. म्हणजे काय? आता जे भंतेजींनी सांगितलं आपल्याला की एखाद्या, आता ही प्राथमिक अवस्था आहे. हे बालवाडीतलं, भंतेजींनी बालवाडीतलं शिक्षण दिलं तुम्हाला. त्या चंचल चित्ताला कसं एकाग्र करता येईल तेवढं इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, सम्मा संबुद्धो, सम्मा संबुद्धो. पहिली अवस्था आहे. बालवाडीत गेलं ना बाळाला, ती अंगणवाडीत ती शिक्षिका त्याला चॉकलेट देते, त्याला खिचडी देते, त्याला खीर देते, काहीतरी देऊन बसवते. तसं आहे ते. पण जशी जशी वर जाल ना तुम्हाला शब्द तुमचे शांत झाले पाहिजेत. पहिल्या ध्यानामध्ये सवितर्क, सविचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता पहिल्या ध्यानामध्ये प्राप्त होताना कोणताच विचार आला तरीही त्याच्यामध्ये प्रीती आणि प्रमोद असायला पाहिजे. म्हणजे शब्दाचं पुन्हा पुन्हा पठण करणे त्या पहिल्या ध्यानाला बाध्य करते. तर ती अवस्था लई दूर आहे. लॉंग कोर्सेसला जावं लागतं 45 पर्यंत, तेव्हा थोडं थोडं पहिल्या ध्यानाला प्राप्त होऊ शकतो. दुसरं ध्यान सवितर्क, सविचार, संपता, प्रीती, सुख आणि एकाग्रता या 3 कामावरच आपल्याला अंगावर काम करावं लागतं. दुसऱ्या ध्यानामध्ये विचार आणि वितर्क शांत होतात. तिथपर्यंत जाईपर्यंत आपल्याला पहिला सुरू अवकड 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 म्हटल्याप्रमाणे
कारण तिथे बुद्धांच्या मूर्तीची कल्पना करून चालणार नाही किंवा त्यांच्या पुन्हा पुन्हा नावांचं स्मरण करून चालणार नाही. तुमच्या अशांत मनाला शांत करण्यासाठी बुद्धानुसती कामाची आहे. पण जसं जसं पुढे जाल ना सगळे वितर्क आणि विचार शांत व्हावे लागतात. सगळे तुमचे शब्दांचा उच्चार सुद्धा शांत व्हावा लागतो है ना. अशा प्रकारे मनाला विशुद्ध करण्यासाठी विपश्यनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता बहुतांश लोकांनी विपश्यना केली आहे. तिथं तुम्हाला असं म्हटलं का श्वास बघा आणि बुद्ध 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 म्हणा म्हटलं का? तिथं श्वास श्वास आहे, येणारा श्वास आणि जाणारा श्वास. तुम्ही शब्द कोणताही घ्या त्या शब्दाची तरंग आहे. बुद्ध 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 बुंगा खडू 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 पाटी 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 आई आई बाबा बाबा. हे शब्दामुळे तुमचं मन एकाग्र होईल. पण पुढचे मन एकाग्र करून मनाला शुद्ध करण्यामध्ये बाधा येतो. तिथे तिथे तुमचं मन श्वास तर श्वास, थंड असेल थंड, गरम असेल तर गरम, उजव्या नाकातून असेल तर उजवीकडून, डावीकडून असेल तर डावीकडून, कळत असेल तर कळत आहे, कळत नसेल तर कळत नाही. त्या मनाला जसं मन आहे तसं तसं चालत चालत ते स्वीकार करत 3-3.5 दिवसानंतर शरीरावर प्रगट होणाऱ्या संवेदनांना पाहावं लागतं. सुखद असो दुःखद असो, असुखद अदुःखद असो, कोणत्याही संवेदना सफेद नाहीत. त्याला शब्दाच्या बंधनामध्ये तुम्ही बांधू शकत नाही. म्हणून पुढे पुढे जात असताना तुम्हाला शब्दांना सोडूनच तुम्हाला काम करावं लागेल. अन्यथा मग ते शब्द जर धरून बसलो आपण तर पुन्हा खूप कठीण जाणार आहे. म्हणून बुद्ध म्हणाले मनाला विशुद्ध करण्याचा अभ्यास करत नसतील तर धम्म काय होतो? ऱ्हास पावतो. किती मोठी घोषणा शास्त्रांची आपल्यासाठी. बघा ना, त्रिरत्नाचा आदर न करणे, शीलाचं पालन न करणे आणि मनाला शुद्ध करण्याचा अभ्यास न करणे, या 3 गोष्टीमुळे माझा धम्म नष्ट होईल. बघा बुद्ध पुढे म्हणतात धम्म नष्ट करायचं नसेल तर आपल्याला आपला लाभ सत्कार, आपला गौरव, एकमेकांच्या प्रती ईर्ष्या, सामाजिक जीवन जगत असताना हे सगळं आपल्याला कमी करावं लागणार आहे. आपल्याला सामाजिक स्तरावर आणि धार्मिक स्तरावर जेव्हा आपण आपापल्या गावामध्ये नगरामध्ये कार्यक्रम घेत असतो, आपण तिथून आपल्या मीटिंग चालू असतात. कुणाकडे अध्यक्षपद द्यायचं नाही, हिशोब कुणाकडून मागायचं. धम्म राहिला कुठं भांडणं सुरू होते आम्हा लोकांचं. साहित्यामध्ये एक गोष्ट आली पाहिली. साहित्यामध्ये 2 कासव आहेत आणि ते 2 कासवातला ज्येष्ठ कासव छोट्या कासवाला म्हणतो, अनुभव नसतो त्या छोट्याकडे, अरे बाबा ही जी आपली भूमी आहे जिथे आपण आहार विहार करतो, या भूमीला सोडून तू बाहेर कुठे जाऊ नको आणि गेला तर तू फसशील आणि तू नाशाला पावशील. तो छोटा कासव आहे ते ऐकत नाही, त्याला नवीन नवीन ठिकाणी जायची इच्छा होते त्याला. तर ते घेत जाते, सगळं दिवसभर फिरून वापस येते. आणि येता येता ती मोठा कासव म्हणते, अरे वेड्या तुला मी म्हणालो होतो कुठे जाऊ नको. येते वेळेस काही अघटित घडलं का तुझ्या संदर्भात? ते म्हणे काहीच घडलं नाही, फक्त माझ्या पाठीमाग एक दोरा चालत चालत येत आहे. ते काय म्हणते, माझ्या पाठीमाग एक दोरा, त्याला कळत नाही की त्याच्या पायाला दोऱ्याने बांधलेला आहे म्हणून शिकाऱ्याने. माझ्या मागे फक्त एक दोरा येत आहे. तर ते काय म्हणते मोठा कासव, अरे तू नष्ट झाला, तो दोरा नाही, तुझा मृत्यू तू घेऊन येत आहेस. कारण तुला जे सांगितलं नाही ते तूच केलं आहेस. ज्या ठिकाणी जी गोचर भूमी सोडून अगोचर ठिकाणी गेलास तर तुला धोका आहे. कारण आता संकट येईल, तो शिकारी तुला घेऊन जाईल. ते येण्यापूर्वी आम्ही पळतो म्हणून ते गेली निघून लगेच बाजूला. शास्त्राने ते उदाहरण दिलंय. शिकारी कोण आहे तर बुद्ध राजा म्हणाले, शिकारी म्हणजे मार सेना आहे. लाभ सत्कार, आपल्या जीवनात जो लाभ सत्कार घेतो तो लाभ सत्कार म्हणजे तो धागा आहे. आणि कासव
म्हणजे लोभी समाज आहे. लोभ विरहित आपल्याला काम करावे लागतील, कारण बुद्ध शासन जिवंत ठेवण्यासाठी तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या जयंत्या होत असतील, आपले धार्मिक कार्यक्रम होत असतील, सगळं बाजूला ठेवायचं. ईर्ष्या, मात्सर्य, अहंकार हात जोडून करणाऱ्याला जय भीम करायचं आणि सोबत त्याच्या काम करायचं. नाहीतर खेडोपाड्यामध्ये तर लय वाईट अवस्था आहे. काही लोकांना पैसे खायची सवय असते आणि ते चांगल्या लोकांना करू देत नाहीत. बरं करा, बघू तुमचं कसं करता होतं लगेच. मग चांगले लोक मग हिशोब दाखवा, हे करा, तिथे मारामाऱ्या सगळं. मग बुद्ध म्हणतात की हे लोभी समाजातून या गोष्टी दूर गेल्या पाहिजे. पाली साहित्यामध्ये भगवान बुद्धांचा आणि राजा प्रसेनजिताचा एक संवाद आलेला आहे. बघा, तो शक्तिशाली राजा प्रसेनजित, कौशल नगरीचा राजा, बलाढ्य राजा आहे. तो बुद्धांकडे आला. धम्म राजांना तो प्रदक्षिणा घालायचा. प्रदक्षिणा घालून भगवान बुद्धाच्या पायाचं चुंबन घ्यायचा आणि वंदन करायचा. बुद्ध म्हणायचे, प्रसेनजित काय रे, आज खूप वेगळी गोष्ट चालली म्हणे, आज खूप आदर सत्कार चाललेला आहे, हे नेमकं काय आहे म्हणे तुझं? भगवान, माझी एवढी श्रद्धा आहे तुमच्यावर म्हणे भगवान, कारण भगवान तुमच्या सधम्माशी माझा संबंध आलेला आहे. तुमच्या धम्माच्या प्रेरणेने मी श्रद्धावान झालो आहे, म्हणून तुमच्यावर माझं प्रीती, प्रमोद, आनंद आणि श्रद्धा आहे, म्हणून तुमच्या पायाचं मी चुंबन घेत आहे. कशी श्रद्धा आहे त्याची? ते म्हणते, भगवान, मी माझ्या नगरामध्ये अनेक लोकांना बघतो. काही लोक संन्याशी होतात 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे, आणि त्यांचं वय, त्यांचं जे लिमिट संपलं पालन करण्याचं संन्यास, ते घरी जाऊन पुन्हा गृहस्थ जीवनामध्ये पदार्पण करतात. पण भगवान, मी तुमच्या भिक्षू संघाला पाहतो, तुमचा भिक्षू संघ अजीवनपणे शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करतो. या गोष्टीमुळे माझी धम्मावर अतोनात मोठी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या बलानं तुम्हाला मी अभिवादन करत आहे, तुमच्या पायाचं मी चुंबन घेत आहे. पुन्हा म्हणतो, भगवान, राजे इतर राजांशी भांडतात, कलह करतात, क्षत्रिय इतर क्षत्रियांशी कलह करतात, ब्राह्मण इतर ब्राह्मणांशी वैरत्व करतात, मुलं आपल्या आई वडिलांशी भांडतात. भगवान, पण तुमचा भिक्खू संघ मी इतका दररोज बघतो, इतका मैत्रीयुक्त चित्ताने एकमेकांशी व्यवहार करतो. जसं दूध आणि पाणी एकमेकांमध्ये मिसळून जातं, तसा भिक्खू संघ रात्रंदिवस मैत्रीयुक्त चर्येमध्ये विहार करतो, एकमेकांप्रती प्रेम बंधू भावाने वागतो. म्हणून माझा भगवंताच्या सधम्माशी संबंध आहे आणि म्हणून ती श्रद्धा माझ्या हृदयामध्ये स्थापित केलेली आहे. भगवान, काही संन्याशी क्रूश असतात, वृक्ष असतात, अनेक प्रकारच्या साधनेमध्ये आपला वेळ वाया घालवत असतात, पण मी तुमच्या भिक्खू संघाकडे पाहतो, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत, शीलवान, गावाच्या बाहेर राहणारा, जंगलात राहणारा, धुतांगारी, अनेक प्रकारच्या शीलामध्ये सामर्थ्याने तेजस्वी आहे तुमचा भिक्खू संघ. म्हणून माझी श्रद्धा तुमच्या प्रती समर्पित आहे. भगवान, राजा प्रसेनजित बुद्धांना म्हणतो, भगवान, मी राजा आहे, या कौशल नगरीचा राजा आहे आणि माझं नियंत्रण पूर्ण कौशल राज्यावर चालतं. मी वध करण्यायोग्य व्यक्तीचा वध करतो. न्याय करताना सुद्धा बघा, माझ्याकडे जो न्यायाला काही गोष्टी येतात ना, मी वध करण्या व्यक्तीचा वध करतो. आणि माझे जे माझ्या खालचे सेनापती, जे काही माझं मंत्रिमंडळाचे लोक आहेत ना, ते सुद्धा मी न्याय निवाडा करताना मध्ये 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 स्तिंदा बोलतात. भगवान, मी एवढा शक्तिशाली राजा आहे, पण मला न घाबरता मध्ये मध्ये बोलतात. पण भगवान, तुमच्या समोर हजारो भिक्षू संघ बसतो आणि जेव्हा जेव्हा कधी मी तुमच्या दर्शनाला येतो ना, तर एकाही भिक्षूच्या मुखातून साधा जांभळी देण्याचा आवाज येत नाही, खोकल्याचा आवाज येत नाही, किंवा ढेकर देण्याचा आवाज येत नाही.
हजारो भिक्खू शांततेने तुमच्या सधम्मामध्ये समर्पित सधम्माला श्रवण करतात. ही श्रद्धा माझ्या अंतःकरणाला प्रभावित करते. ही श्रद्धा म्हणून तुम्हाला मी वंदन करत आहे. भगवान, काही महापंडित लोक आहेत माझ्या नगरामध्ये आणि त्यांच्याकडे महापंडित्याने ते इतरांना हरवत असतात भगवान. आणि हरवताना एकमेकाशी वाद विवाद करतात भगवान. आणि वाद विवाद करताना हल्ला गुल्ला गर्दा आवाज गोंधळ करतात. पण भगवान, तुमच्याकडे अनेक लोक वाद करायला येतात, विवाद करायला येतात, प्रतिप्रश्न करायला येतात. पण भगवान, तुमच्या मैत्री बलाने आणि शांत चित्ताने त्यांना धम्मदेशना देऊन त्यांना तुम्ही उपासक बनवता, सुविनीत बनवता, धार्मिक बनवता. याच गोष्टीमुळे माझा भगवंताच्या सधम्माची संबंध आहे आणि म्हणून माझी मी श्रद्धा एवढी व्यतीत करत आहे. भगवान, माझे दोन सरदार आहेत, सेनापती आहेत, ऋषी दत्त आणि पुराण. तो कुणाला बुद्धांशी संवाद करता येते, तुमच्या लक्षात आले नाही? आता माईक माझ्याकडे, काहीच मागे मी बघणार नाही. आता मागे बघणे नाही. कोण कुठं आले ते, जेव्हा माझे मुद्दे संपतील तेव्हाच माझं प्रवचन संपल. भगवान, माझे दोन सेनापती आहेत, ऋषी दत्त आणि पुराण. भगवान, त्यांना मी महिन्याला पगार देतो. ते माझे अन्न खातात भगवान. कधी कधी जंगलात गेल्यानंतर, युद्धाला गेल्यानंतर आम्ही एकाच कुटीमध्ये, एकाच त्या पालवामध्ये झोपतो भगवान. आणि झोपण्यापूर्वी माझं अन्न खाऊन माझी पगार उचलून भगवान ते तिथून तुम्ही ज्या दिशेला असाल त्या दिशेला वंदन करतात आणि तुमच्याकडे डोकं टेकून माझ्याकडे पाय करून झोपतात भगवान. एवढी श्रद्धा त्यांच्यात बघून तुमच्याबद्दल माझी श्रद्धा द्विगुणित होते भगवान. कारण तो धार्मिक राजा आहे. एखादा म्हणला असता माझ्याकडे पाय करता का रे, त्याचे पाय करून टाका म्हणला असतं एखाद्यानं. पण तो बुद्धाचा उपासक आहे. ते म्हणते भगवान, झोपते वेळेस ती माझ्याकडे पाय करतात नाही, मी माझी त्यांची मी पगार त्यांना पुरवतो म्हणे दर महिन्याची. तुमच्याकडे डोकं टाकून झोपतात. एवढी श्रद्धा त्यांच्यात, आपल्या जीवाची बाजी बलिदान द्यायला ते लोक तयार आहेत. ही श्रद्धा माझ्यामध्ये आहे भगवान. आणि पुन्हा म्हणतो भगवान, मी तुमच्या प्रती का श्रद्धा व्यक्त करतोय भगवान? तुम्ही क्षत्रिय कुळातले आहात, मी पण क्षत्रिय कुळामधला आहे. तुम्ही कौशलवासी आहात, मी पण कौशलवासी आहे. भगवान, तुम्ही 80 वर्षाचे आहात, मी पण 80 वर्षाचा आहे. म्हणून तुमच्या प्रती माझ्या अंतःकरणात लई मोठी श्रद्धा आहे. साधुकार द्या. आज ही पौष पौर्णिमा आहे आणि ह्या पौष पौर्णिमेच्या निमित्तानं आपण एवढं सुंदर बुद्धांच्या काळातलं जेव्हा मी इतिहासाची पानं चालतो ना, तेव्हा ते माझ्या मनाला तो अनुभव येतो. कारण बुद्धांची एक विशेषता होती. 32 लक्षणातलं एक लक्षण आहे, बुद्धांचा आवाज सहजपणे 1,00,000 लोकांच्या सर्वात शेवटच्या माणसापर्यंत सुस्पष्ट जायचा. सुस्पष्ट. आणि शास्त्राने संकल्प केला तर हजारो चक्रवाला पर्यंत जायचा. म्हणजे जम्बूद्वीपातला माणूस सहज बुद्धांचा आवाज ऐकू शकत होता. एवढं सामर्थ्य त्यांच्यात असतं. का? 28 बुद्धांच्या यादीमध्ये 4 नंबरच्या बुद्धाने दीपंकर सम्यक संबुद्धांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी आपल्या 30 पारमितांना पूर्ण केलेलं होतं. म्हणून त्यांची तेवढी विशेषता असते. तो मी अनुभव फिलिंग करायला लागतो कधी कधी. एवढा मोठा आवाज घुमायला लागतो ना, एवढे शांत तुम्ही समुद्रासारखी लोक बसलेले पाहून एवढं मन भरून येतं. कारण आता कोणतंच काम नाही आपल्याला दुसरं. जसं की भिक्खू संघ खोकलायचं नाही, जांभळे द्यायचा नाही, ढेकर द्यायचा नाही, शांतपणे कायानुसती करता करता, त्याप्रमाणे तुम्ही मोबाईल सगळे बंद आहे तुमच्या हातात. कोण करणार आहे कॉल संध्याकाळी? आता गेली आई बाबा गेले, आता प्रवेश नाही केला म्हणून आता उद्याच्या त्याला माहिती आहे ना. म्हणजे दिवसा असली 1-2 घंट्याची परिषद तर काय असते, चला मग पटकन जाऊ, गाडी भेटेल का नाही वाटतं. पण आपण आलात ना, म्हणजे तो अनुभव फक्त मला दाभाड इथेच मिळतो.
बुद्धांच्या काळाचा की कसा असेल माझ्या धम्मराजाचा तो सुवर्ण काळ, हे तुम्हाला पाहून, हे माईक पाहून आणि या देखावा बघून थोडीशी मनाला कल्पना यायला लागते. भगवान सम्यक संबुद्धांना ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्तीनंतर त्यांच्या मनामध्ये थोडेसे विचार आले या जगाकडे बघून की राग द्वेष आणि मोहामध्ये लिप्त असणाऱ्या लोकांना माझा परिशुद्धीचा सधम्म कसा समजेल. आणि म्हणून मी आता काही लोकांना धम्म सांगणार नाही, कारण ही प्रजा कामभोगामध्ये तल्लीन आहे, कामभोगामध्ये आकर्षली जाणारी आहे. या नैसर्गिक नियम आहे प्राणी मात्रांचा, आणि म्हणून यांच्यामध्ये एवढा मल आहे, राग द्वेष आणि मोहाचा एवढा मल आहे की जर मी धम्म सांगायला सुरुवात केली तर ती मलाही कष्ट होऊ शकेल आणि इतरांना ते कळणार नाही. म्हणून त्याला विषाद योग असं म्हटलंय. शास्त्र चिंतन करत, मनन करत आपल्या ध्यानाचा निरोध समापतीच्या अवस्थेमध्ये आहे. सांगू नको, सांगू कसं काय करू. तेव्हा सहपती ब्रह्मा, जो ब्रह्म लोकात आहे आणि पूर्वीच्या बुद्धांपासून तो उपासक आहे, तो त्याने बुद्धांच्या मनाचा भाव ओळखला आणि तिथून आला भगवान हे महावीर, हे जन्म मरण्याच्या दुःखातून बाहेर पडलेल्या महावीरा, तुम्हाला या दुःखी लोकांना, या प्रजेला, राग द्वेष मोहात पडलेल्या लोकांना धम्म सांगावाच लागेल. कारण अल्परज, अल्परज, रज म्हणजे कण धुळीचे असणारे खूप कमी लोक आहेत. काही लोकांना थोडासा तुम्ही धम्म सांगाल ते धम्माच्या मार्गात पडतील, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत होतील. कारण बुद्धांना हेच माहिती होतं, बुद्धांना आधीच कळते पुढचं काय असते. पण प्रत्येक बुद्धांची विशेषता आहे की त्यांना हे चिंतन करावंच लागतंय आणि पुन्हा कोणीतरी त्यांना याचना करावीच लागते. याचना मान्य करून जगाला त्यांना धम्म सांगावं लागतो. आणि पुढे धम्मराजांनी त्याच्या विनंतीला मान दिला. मग पंचवर्गीय भिक्खू असतील त्या भिक्षूंना धम्म दिला. यशला धम्म दीक्षा दिली. त्याचे 4 मित्र, त्याचे इतर 50 मित्र आणि सगळा जेव्हा 61 लोकांचा संघ झाला, त्या 61 लोकांना बुद्धांना धरून बुद्धांनी घोषणा केली, चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोक अनुकंपाय. ते करून शास्ता उर्वेलाकडे आले. त्या उर्वेलाकडे 3 बंधू, उर्वेला काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप, 300, 200, 500, 300, 200 असे 1000 त्यांचा एक संघ होता. आता बुद्धांना काय करायचे, लोकांना धम्मात स्थापित करायचे. आता त्यांचं एवढंच काम राहिलेलं आहे, कारण ते स्वतः आरहंत झाले. जो आरहंत आहे त्याचं जन्म मरण थांबलेलं आहे त्याचं. मग त्यांना संकल्प आहे की चरत भिक्कवे बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकांच्या कल्याणासाठी. मग ते आले तर त्यांना ते 1000 लोक दिसले, हे उर्वेला, नदी, गया काश्यप. तर ते उर्वेला काश्यपाच्या आश्रमात आले त्याला धम्म सांगायला. कारण तो खूप मोठा शक्तिशाली ब्राह्मण कुळातला आहे. अग्निहोत्र, अग्नीचे कर्म करणारे, यज्ञ याग करणारा ब्राह्मण आहे तो. आले आणि ते सहज म्हणाले त्या उर्वेलाला की तुझ्या आश्रमात मला राहायची इच्छा आहे. आता त्याला काही राहायची, आता कुणाला राहू दे वाटतं, तेजस्वी महापुरुष आहे. ते म्हणे तिकडे एक बाजूला झोपडा आहे म्हणे, त्या झोपड्यात थोडीशी जागा आहे बाबा म्हणे तुला राहण्यासाठी, बघ तिकडे. पण तिथे एक अशी विष, घोर विष म्हणजे विषारी नाग आहे म्हणे तिथे राहणारा. आणि तो नाग रात्रीला येतो आणि आपल्या तेजाने पूर्ण तो आसमंत प्रकाशित करतो. एवढा तेजस्वी आहे म्हणे, आग फेकतो बाहेर. आता शास्त्र तर एवढं महान ताकद आहे शास्त्रामध्ये, एवढं 10 बलधारी आहे शास्त्र. ठीक आहे म्हणाले आणि गेले. तर रात्रीची वेळ आहे, बुद्ध बसले ध्यानाला त्या कुटीत. तो आला नागराजा. आता नागराजा आहे त्याचे शक्तिशाली आहे, त्यांना मनुष्य रूप धारण करता येऊ शकतं त्यांच्या इच्छेनुसार, किंवा नागाचं रूप धारण करू शकतात. कारण ते त्यांच्या पूर्वजन्मांच्या पुण्याच्या तेजाने त्यांना असं शरीर प्राप्त होत असते. पण शेवटी त्यांना बेडूकच खावं लागतं, ही त्या दुर्गती प्राप्त प्राण्याचं लक्षण आहे ते. तर ते
बघितलं चिडलं ते. आता चिडल्यानंतर त्याने धुवा मारणं सुरू केलं बुद्धांच्या अंगावर. आता बुद्ध इकडे बसलेत, बुद्धांच्या अंगावर त्याचा धूर येऊ लागला. भगवंताने सुद्धा त्या नागाला जेवढं झेपेल तेवढंच सोडणं सुरू केलं आपल्याकडून. कारण शास्ता कुणाचा वध कसं करू शकतील, शास्ता आहेत ना, लोकविदू आहेत ते. दोघांच्या त्या तेजामध्ये पूर्ण तो आश्रम प्रकाशित झाला, दोघांचं युद्ध. तर ते बाकीचे संन्यासी म्हटले, अरे एवढा नाजूक सुकुमार हा श्रमण त्या विषारी नागासमोर जळत आहे. सगळे बाहेर थांबले, कुटीच्या बाहेर. 1, 2, 3 तास झाल्यानंतर शास्त्राने त्याचं सगळं तेज ओढून घेतलं आणि जसं दात पाडलेला साप असावा तसं निश्चित तो पडून